नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आज आपल्याला पाहायला मिळणार प्रतिमा सुमनची कंडिशन खराब झाल्यानंतर तिला खोलीत घेऊन येते. तिच्यासोबत सायलीही येते आणि मग त्या दोघीजणी तिथे गप्पा मारत असतात. तर प्रतिमा त्या दोघींना म्हणते की मी इथे सुमनसाठी कॉफी घेऊन येते, तुम्ही दोघी थोडा वेळ गप्पा मारा, आलेच मी, असं म्हणून ती कॉफी आणायला जाते. इथे मात्र आता सुमन पॅनिक होऊ लागते की मला ना भाऊजींची आणि वहिनींची ही अवस्था पाहवत नाही. माझ्या बाबतीत ते किती काळजी करत आहेत, त्यांना खूप त्रास होतो आहे माझं ह्या असल्या अवस्था पाहून. मला असं वाटतं त्यांना सगळं सत्य सांगून द्यावं ह्यांचं. पण इथे सायली म्हणते आपल्याकडे पुरावा नाही. ते गयावया करतील, रडतील, भाऊजींना आणि वहिनींना ते कन्व्हिन्स करतील आणि मग ते पुन्हा एकदा ह्याच घरात वावरतील. मग तुम्हाला त्याच यातना पुन्हा भोगावे लागेल. आपल्याला ना असं काहीतरी सबूत मिळवावं लागेल ज्याच्यामध्ये स्पष्ट दिसेल की त्यांनी कबुली दिली आहे, की त्यांनीच किडनॅपिंग केली आहे, त्यांनीच आजपर्यंत तुम्हाला खूप त्रास दिला आहे. हे सगळं मिळवल्याशिवाय आपल्याला आपलं हे वेड्यापणाचं नाटक संपवता येणार नाही, असं सायलींनी सांगितलेलं असतं. आता खूप कमी वेळ उरला आहे, तर आपल्याला लवकरात लवकर पावलं उचलायला हवी, काहीतरी पुरावे ठोस मिळवावेच लागेल. इकडे कल्पना घरी स्वयंपाक करायला किचनमध्ये उभी असते. दारातनं कोणतरी डोकावून पाहत असतं, हे तिला लक्षात येतं आणि ती दाराकडे पाहते आणि म्हणते तिथे कोण आहे. पुढे जाऊन पाहते तर काय, समोरच तिला सचिन दिसतो. सचिन तिला म्हणू लागतो की मला अस्मिताला भेटायचे, प्लीज मामा मला भेटू द्या ना, मी माफी मागतो तिची, मला माफ करा सगळेजण, मी आजपर्यंत चुकीचं काम केलं आहे. कल्पना जोरजोरात ओरडू लागते, इथे ना अस्मिताला त्रास द्यायला अजिबात यायच नाही, तू इथून निघ बरं. आणि तिचा हा वाढलेला आवाज ऐकून प्रतापही येतो. प्रतापही त्यांना विचारू लागतो काय झालं. सचिनला पाहिल्यावर त्याचाही संताप होतो. इथे खोलीमध्ये काय चाललेलं असेल म्हणून नागराजचा असा कालाकिट्ठा झालेला असतो. त्याला असं झालेलं आहे त्या खोलीत मी कधी जाईल, त्यांच्या गप्पा कधी ऐकतील. त्याला खरं तर ही भीती आहे की त्या खोलीमध्ये जर सायलीला सुमनने सत्य सांगितलं तर. याच भीतीपोटी तो सतत त्या रूमच्या बाहेर पाहत असतो, चक्रा घालत असतो. तितक्यात प्रतिमा कॉफी घेऊन जायला येत असते, तर लगेच तिच्या हातातनं कॉफीचा मग हा नागराज घेतो आणि म्हणतो की मीच जातो, तिला देतो, तिची तब्येत बरी नाही ना, तिच्याकडे लक्ष ठेवायला हवं, असं म्हणत तो तिथे कप घेऊन निघालेला असतो. इथे सायली आणि सुमन गप्पा गोष्टी करत असतात, काय करायचं पुढे प्लॅनिंग वगैरे. तितक्यात तिथे नागराज येतो. दोघीजणी बोलायचे बंद होऊन जातात आणि मग नागराजला पाहिल्यानंतर मग इथे पुन्हा एकदा सुमन वेड्यासारखं करू लागते की तुम्ही इथून जा, मला मारायचं आहे, मला दगडने ठेचून टाकणार, माझ्या तोंडात बोळा कोंबणार, माझे मला मारून टाकणार, दगडाने येणार, ठेचून टाकणार, हात पाय माझे बांधून ठेवणार, अंधार होणार, अंधारात मला भीती वाटणार, अशी बिथरलेली अवस्था ती स्वतःची करून टाकते. तिथे सायली तिला समजत असते की काकू शांत व्हा, तुम्ही कॉफी पिता का, बघा ना काकांनी तुमच्यासाठी कॉफी आणली आहे, असं गोड गोड बोलत इथे सायली सुमनला नादी लावत असते. सुमन मात्र तिची बडबडत असते, हात दोन्ही करकोचून बांधायचे, पाय बांधायचे. इकडे प्रतापचा संताप झालेला असतो सचिनला पाहून. तुला वारंवार इथे येऊ नको सांगितलेलं असतानाही तू पुन्हा पुन्हा येतो, कशाला आलायस. तर तो म्हणू लागतो की मला एकदा अस्मिताशी भेटू द्या, बोलू द्या. मी तिच्याशी फोनवर कितीतरी वेळा बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती माझ्याशी बोलत नाही, माझा फोन कट करून टाकते. प्लीज मला तिला भेटायचे, मला तिची माफी मागायची, झालं गेलं विसरून जा म्हणायचे, मी तिच्याशिवाय नाही जगू शकणार, अशी नाटकं करत तो घरामध्ये घुसखोरी करत घुसलेला असतो. त्यातच तिकडनं बाहेरनं अर्जुन येतो. अर्जुनने हे सगळं पाहिल्यानंतर अर्जुन त्याला थांबवतो. तो थांबत नाही, अस्मिताकडे जाण्याचा प्रयत्न करतो. तर इथे अर्जुन चिडून त्याच्या कानाखाली साटकन अशी वाजवून देतो आणि वाजवलं त्याला म्हणतो तू इथे पुन्हा यायची हिंमतच कशी केली, तू पुन्हा पुन्हा इथे येतोच का. तर तो तिथे सगळ्यांच्या समोर हात जोडून म्हणू लागतो मला अस्मिताची माफी मागायची आहे, मी केलेली चूक हे अत्यंत गंभीर आहे, मला मान्य आहे, पण मी अस्मिताशिवाय नाही जगू शकणार, प्लीज मला अस्मितासोबत राहू द्या. तर इथे प्रताप म्हणू लागतो तुला घराबाहेर काढलेलं असताना तू का आलास. तर अस्मिताही त्याच्याशी भांडायला लागते की तू का आलास, मला तुझं तोंडही पाहायची इच्छा नाही. तर तो सगळ्यांसमोर म्हणू लागतो की मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही, आजपासून मी जोपर्यंत तू माझ्याकडे येत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी त्याग करून टाकणार आणि माझा जीव गेला तरी चालेल, असं म्हणत इमोशनल तो इथे अस्मिताला करण्याचा प्रयत्न करू लागतो की मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, हात जोडतो, पाया पडतो, मला तुझ्याजवळ राहायचं आहे, आपल्या होणाऱ्या बाळासाठी चांगलं फ्युचर द्यायचं आहे. अशा सगळ्या गोष्टी तो तिथे बोलून दाखवत असतो. हातपाय पडत असतो, अस्मिताच्या पाया पडत असतो, तिच्याजवळ माफी मागत असतो आणि मग म्हणू लागतो की प्लीज मला माफ कर, मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. आत्ता तर मी ठरवलं आहे, जोपर्यंत तू माझ्याकडे परत येत नाही तोपर्यंत मी अन्नालाही शिवणार नाही, पाणीही पिणार नाही आणि मी माझं जीवन असंच सोडून देतो की नाही पाहतच राहा. असं म्हणत असताना त्याला सगळेजण म्हणताय तू इथे येऊन काही वेळ बोलू नको, अस्मिताला टेन्शनही देऊ नको. तर
सायली म्हणते हे असलं अभद्र बोलणं तुम्हाला शोभत नाही, भरल्या घरात हे बोलणं कसं वाटतंय तुम्हाला, प्लीज असं काही बोलून जाऊ नका इथे येऊन. पण तो म्हणतो मी काय करू म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माझ्यावर विश्वास बसेल, मी सुधारलो आहे, मला माफ करा असं म्हणू लागतो. तर त्याच्यावरती आता कोणीही विश्वास ठेवत नाही. पण अस्मिता मात्र आता विचारात पडली, जर याने खरंच जीव दिला मग तिला आता भविष्याचं काय, बाळाचं काय असा प्रश्न पडलेला असतो. आता इथे पुन्हा एकदा अर्जुन संतापतो आणि त्याला हाताला धरून बाहेर खेचायचा प्रयत्न करतो आणि म्हणतो प्लीज इथून निघून जा. तो म्हणतो नाही, मला अस्मिताशी बोलायचे, प्लीज अस्मी आपल्यासाठी, आपल्या बाळासाठी मला माफ कर ना, मला पुन्हा एकदा स्वीकार ना असं म्हणू लागतो. अस्मिता मात्र आता विचारात पडलेली आहे, काय करायला हवं, याला माफ करू का. आता ती शांत झालेली असते, त्याचं बोलणं ऐकत असते. त्याने आता सगळ्यांसमोर सांगितलेलं असतं मी आता अन्न पाणी घेणारही नाही आणि माझा जीव नक्कीच देणार. तर प्रताप त्याला समजावून सांगत असतो की जोपर्यंत इथे अस्मिताची डिलिव्हरी होत नाही सुखरूपपणे तोपर्यंत तिला टेन्शन द्यायला, पुन्हा या घरात पाय ठेवायचं नाही, नाही तर तू आहे आणि आम्ही आहे. पण तो म्हणतो मी तिच्याशिवाय नाही राहू शकणार, माझ्यावर विश्वास ठेवा, मी सुधारलो आहे आणि मी केलेली चुकीची मी तुमच्या सगळ्यांची पुन्हा पुन्हा माफी पण मागतो आहे, तरी तुम्ही कोणीही मला माफ करत नाही आहे असं म्हणतो. अस्मिताला पुन्हा एकदा ब्लॅकमेल करू पाहत आहे. अस्मिता मात्र आता त्याच्या शब्दांच्या घोळात अडकल्या जात आहे. ती आता तिच्या निर्णयावरती ठाम राहील का नाही हे पाहणं आपल्याला पुढे रंजकच वाटणार. इथे आता सायली म्हणू लागते की तुम्ही जे काही बोलताय त्याने ना अस्मिताला टेन्शन येते, प्लीज असं काही बोलू नका आणि प्लीज इथून निघून जा. आणि असलं अभद्र बोलणंही त्यांच्या कानावर पडायला नको. त्यांच्या कानातनं त्यांचं बाळही ते ऐकते, त्या बाळाच्या मनावर काय परिणाम होईल याचा तरी विचार करत जा. काहीही बोलून कसे काय तुम्ही मोकळे होत आहेत, तर जा इथून. इथे अस्मिता जोरात चिडून सचिनला सांगते आणि सचिन मग रडत रडत बाहेर निघालेला असतो. अस्मिताकडे पाहत असतो आणि माफी मग कर असं म्हणून एकदा तो तिला सांगू पण लागतो. आणि अस्मिता बिचारी खूप जास्त रडू लागते. तिची ढासळलेली अवस्था पाहून इथे सायली सगळेजण टेन्शनमध्ये येतात. तिला जवळ सायली घेते आणि मग ती सायलीच्या खांद्यावरती डोकं ठेवून रडू लागते. संध्याकाळ झाली. आता इथे सुमनजवळ प्रतिमा बसलेली असते आणि नागराज तिकडनं येतो आणि म्हणतो की तुला भाजीपाला आणायला जायचं होतं, आठवड्याभराचा भाजीपाला, तर तू जाऊन येतेस का. तर प्रतिमा म्हणते नाही, रविराज घरात नाही तर मी इथे सुमनला एकटे नाही टाकू शकत. तर तो म्हणतो मी आहे ना, पण ती टाकायला तयारच नाही सुमनला त्याच्याजवळ, एकटं नाही सोडणार असं म्हणू लागते. तर तो म्हणतो मी तिचा नवरा आहे आणि कोणत्याही बायकोला नवऱ्याच्या सहवासात राहायला आवडेलच ना. प्रतिमाला तो घोळात घेऊ लागला. इथे मात्र सुमन विचारात पडते. आता सुमन एक गोष्ट विचार करते की माझ्याकडे खूप कमी वेळ आहे आणि जर सगळेजण घराच्या बाहेर गेले तर मला संधी मिळेल यांच्याशी नीट बोलण्याची, यांच्याकडनं कबूल करून घेण्याची. तिच्या डोक्यात एक प्लॅन आला आहे. ती आता इथे एकटी राहायला तयार आहे असं स्पष्टच प्रतिमाला सांगते. प्रतिमा म्हणते मी नक्की जाऊ ना भाजीपाला आणायला, तू भाऊजींसोबत राहशील का. तर ती होकार देते आणि इथे नागराजही म्हणतो बघ ती माझ्यासोबत थांबणार आहे, तर तू भाजीपाला घेऊन ये, तोपर्यंत दादाही येईल, आहे आम्ही इथे. आता सुमनने ठरवलेलं आहे की जसं सायलीने सांगितलं ना आपल्याकडं कमी वेळ पुरावा मिळवायचा, तर तिनेही पुरावा मिळवण्याचा प्रयत्न आता करायचं ठरवलेलं असतं. नागराच्या तावडीत ती एकटी राहायला तयार आहे आणि त्याच प्रयत्नातनं तिला एक संधी मिळणार स्वतःला सिद्ध करण्याची, स्वतःसाठी पुरावे निर्माण करण्याची. ती आता खंबीरपणे म्हणते की हो तुम्ही जा आणि मी यांच्यासोबत थोडा वेळ राहील. मग प्रतिमाही तिची परवानगी घेते आणि मी थोड्याच वेळात लवकर परत येते असं सांगून तिथून जाऊ लागते. तर त्या गोष्टीला सुमन ही होकार देते. नागराजला मात्र आनंद होतो. आता हिच्याशी आपल्याला निवांत बोलता येईल आणि घाबरवता पण येईल. अस्मिता फार इमोशनल झालेली असते. तिलाही तिच्या नवऱ्याची अवस्था झालेली पाहून खूपच वाईट वाटत असतं. तिचं मन तुटत असतं नवऱ्यासाठी आणि ती त्याची अवस्था पाहून खूपच घाबरी झालेली असते. बाळाच्या मनावर काय परिणाम होईल या गोष्टीने आजी पण तिला समजूत घालते की तू जास्त विचार करू नको. ती सांगते की मी किती ठरवलं नाही विचार करायचं नाही, तरी ते माझ्यासमोर येतच जातं. काय करावं मला खरंच काहीच सुचत नाही आणि माझ्या भविष्याचं काय होईल याचाही मला खरंच विचार पडला आहे. तर सायली म्हणते की आत्ता ह्या क्षणाला फक्त बाळाचा आणि आनंदी राहायचा विचार करायला हवा. तुम्ही जर सचिन भाऊजींचा विचार करताय ते अभद्रपणे बोलले असतीलही, पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. फक्त तुम्ही बाळाचा आणि स्वतःचा विचार करा असं सायली समजवते. आजीचंही तेच मत असतं की त्या निर्लज्ज मनुष्याला हे सगळं करताना वाईट वाटलं नाही, त्याने कधी तुमचा विचार केला नाही आणि आता इथे येऊन इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतोय.
सुमन इथे एकटी बसलेली असते खोलीमध्ये. तिथे नागराज तिच्यासाठी जेवायला घेऊन येतो आणि तिला म्हणतो, बघ तुझ्यासाठी मी काय आणले. एका मुलीचं नशीब फळफळले. तिच्या आयुष्यात तिला पहिल्यांदा तिचा नवरा म्हणजे मी नागराज जेवू घालणार, खा. तर ती नाही म्हणत असते. नाही नाही काय म्हणतेस, चल मी तुला भरवतो, असं म्हणत तो तिला जबरदस्तीने एक एक घास भरवायला सुरुवात करतो. आणि इथे अस्मिता सगळेजण हॉलमध्ये बसलेले असताना अश्विन येतो आणि अश्विन विचारू लागतो की काय झालं आहे, सगळेजण एवढे इमोशनल काय. तर सगळेजण सांगू लागतात की इथे सचिन आला होता आणि सचिनने केलेली सगळी हकीकत सांगितली जाते अश्विनला. अश्विनला फार वाईट वाटतं. अस्मिता ताईची अवस्था ही त्याला पाहावीनाशी होते आणि मग तो अस्मिताईजवळ जाऊन म्हणू लागतो की ताई जास्त विचार करू नको, आत्ता तुझी तब्येत आणि बाळाची तब्येत खूप महत्त्वाची आहे. तू जास्त विचार केल्याने बाळाच्या तब्येतीवर काही परिणाम झाला तर, आणि तू खरंच त्या निर्लज्ज मनुष्याचा विचारच करू नको. इथे सगळेजण तिला समजवत असतात. ती मात्र आता इमोशनल होते की हे सगळं काय होऊन बसलं. अश्विनही म्हणतो, जेव्हापासून हे सगळं सुरुवात झाली खरंच वर्ष होऊन जाईल. ह्या सगळ्या गोष्टींचा आता कंटाळा आला आहे. ह्या सगळ्या गोष्टींना आपली सुटका कधी होणार. अस्मिताही संतापते आणि म्हणते की जेव्हापासून मी प्रेग्नंट झाली तेव्हापासून किती अडचणी झाल्या. पहिले सचिन असा नव्हता आणि आता काय होऊन बसले. आमच्या बाळाच्या येण्याचा किती आनंद हवा होता आम्हाला, पण आमच्या आयुष्यात हा कसला प्रसंग आला आहे, असं म्हणत ती इमोशनल होते. जोरजोरात रडू लागते. तिला सावरण्यासाठी समोर इथे सायली जाते आणि सायली मग तिला जवळ घेऊन तिला समजवण्याचा प्रयत्न करते. आता इथे ना अर्जुन फार चिडलेला असतो की हे झालं ते झालं त्या सचिनमुळेच झाले ना, त्या सचिनचं मी ना कामच काढतो, त्याला नाच सोडणारच नाही, असं म्हणत मोठा आवडतो दात आवडतो आणि मग तो म्हणतो की मी आत्ताच त्याच्या घरी जातो आणि त्याच्याशी चांगलंच धाडं शिकवून त्याला सांगतो की इथे पुन्हा कधी यायचं नाही. तरी ते अश्विन म्हणतो थांब दादा. मग तो थांबतो. मग म्हणतो मी पण येतो तुझ्यासोबत, मी पण त्याचं चांगलंच काम काढतो, त्याला चांगलं समजून सांगतो की पुन्हा माझ्या घरी यायचं नाही, अस्मिताईला त्रास द्यायचा नाही. दोघंही तिकडे निघालेले असतात. आजी मात्र आता दोघांनाही म्हणते थांबा. हा उतावीळपणा ना अजिबात करायची गरज नाही. अस्मीची जोपर्यंत डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत आपण कसल्याही प्रकारचा निर्णय घ्यायचा नाही. आपण थोडा वेळ द्यायला हवा, शांत डोक्याने विचार करायला हवं आणि वादातनं वादच निर्माण होईल. आपल्याला वाद नको आहे. आपण आता हा वाद मिटवायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवे आणि जोपर्यंत तिची डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत हा विषय इथेच थांबवायला आजीने सांगितलेला असतो. नागराजने मात्र आता इकडे नाटकं सुरू केलेली आहे. इथे तो सुमनला जबरदस्ती ढोसून एक एक घास भरवायची सुरुवात करतो. सुमन खात नसते, तिला बळजबरी खाऊ घालतो आणि म्हणतो तू ना वडापाव खाऊन कंटाळली असेल ना, घे तुझ्यासाठी हे मी छान जेवण आणले. मग ती म्हणते वडापाव, दोरी करकचून बांधली, पाय बांधले, हात बांधले, अंधार आणि तूच होता ना मला बांधणारा, असं म्हणत ती आता नागराजकडे बोट करून बोलू लागते. नागराजची ते नाटकं सुरू होतात. अगो बाई तुझी तर पुन्हा एकदा मेमरी आली आहे, तू मला ओळखलंस, तुला कळलं मी बांधलं होतं तुला. तर ती म्हणते हो अंधार होता, तू बांधलं मला, महिपतला बांधलं, तोंडात बोळा कोंबला, तूच. तर तो म्हणतो हां मीच होतो तो, तुला बांधणारा, महिपतला बांधणारा, अंधारात कोंडून ठेवणारा. आता ही सगळी कबुली इथे नागराजने द्यायला सुरुवात केलेली आहे की मी 22 वर्षापूर्वी रविराज आणि त्याच्या पत्नीला त्याच्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केला, तुलाही मीच बांधून ठेवलं होतं. आणि आता पुढे जे काय होईल ते पाहायला आपल्या सगळ्यांना आवडणार. चला तर मग पुढील भागामध्ये काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.